नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आई वडील मजुरीला गेले आणि घडलं भयानक. 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. मध्यमवर्गीय अकोलेकरांना म्हाडाचा अन्याय. लोकप्रतिनिधींची चुप्पी. 250 फ्लॅटसाठी 350 फ्लॅटवर सोडले पाणी. अकोलेकरांनी घेतला रस्त्यावर मोकळा श्वास. पोलिसांसोबत महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. न्यू तापडिया नगर ठरत आहे समस्यांचे माहेरघर. निधीचे फलक लागले, विकासाचे काय? जनतेचे बोचरे प्रश्न आले समोर. स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाडीचा खेळ. बायोमेडिकल वेस्ट कचरा गाड्यांमध्ये आणण्याचा आदेश कोणाचा? आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 60 वर्षीय वृद्धाने आपल्या शेजारी राहणाऱ्या 10 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीचे आईवडील शेतमजूर असून ते नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते. या संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या आरोपी वृद्धाने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. निष्पाप मुलगी भीतीपोटी शांत होती. मात्र जेव्हा अत्याचाराची हद्द पार पडली तेव्हा तिने धीर एकवटून आपल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. काल 5 मे संध्याकाळी नातेवाईकांनी तातडीने चांदणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की आरोपी आणि पीडित कुटुंब शेजारी होते आणि त्यांच्यात चांगले संबंध होते. असे असूनही आरोपीने इतके घृणास्पद कृत्य केले. आम्ही चांदणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 ते 4 पथके रवाना केली आहेत. या घटनेनंतर पातूर तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून आरोपीला शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे. 2 वर्षांनी तयार होणाऱ्या रामनगर या अत्यंत क्रीम एरियात म्हाडाने अकोलेकरांना 250 घरांचे चॉकलेट दिले आहे. त्याचवेळी म्हाडाने या 250 फ्लॅटच्या विकासासाठी 350 फ्लॅटची जमीन कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली आहे. आरआरसीचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत. अकोला शहराचा मध्यवर्ती भाग आणि क्रीम एरिया म्हणून रामनगरचा उल्लेख होतो. या ठिकाणी घर असावे, फ्लॅट असावा हे सामान्य अकोलेकरांचे स्वप्न आता स्वप्नच राहणार आहे. रामनगरातील ही सुमारे 13,500 स्क्वेअर मीटर इतकी जागा आहे. कारण या ठिकाणी 250 घरांचा विकास करताना म्हाडाने जवळपास 350 घरांची जमीन कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने केली आहे. हा सामान्य अकोलेकरांच्या जमिनीवर डल्ला असून जॉईंट व्हेंचर या गोंडस नावाखाली हा उद्योग म्हाडाने केला आहे. या विरोधात अकोल्यातील लोकप्रतिनिधींची चुप्पी का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रामनगर भागात टीन लावलेल्या ठिकाणी आता 46 1 BHK आणि 130 2 BHK चा प्रोजेक्ट होत आहे. घराची लॉटरी म्हाडा 2028 किंवा 2029 मध्ये काढेल. पण हे 176 फ्लॅट विकसित करताना म्हाडाने विकासकाला जवळपास दुप्पट जागा देत त्याच्याकडून 176 फ्लॅट बांधून घेण्याचा करार केला आहे. जॉईंट व्हेंचर या गोंडस नावाखाली म्हाडाने जवळपास 350 फ्लॅटवर पाणी फेरल्याची ओरड सुरू झाली आहे. पण या सर्वसामान्य लोकांच्या हक्कांसाठी असलेल्या या जागेची म्हाडाने परस्पर विल्हेवाट लावली असून लोकप्रतिनिधींची या विषयावरच्या अर्थपूर्ण चुप्पीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 2024 मध्ये निघालेल्या या टेंडरचे काम 2028 मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर 2028 ते 29 मध्ये 176 फ्लॅटची लॉटरी म्हाडा काढेल.
अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची समस्या लक्षात घेऊन अकोला महानगरपालिका व पोलीस दलाने सोमवारी संयुक्त अतिक्रमण हटाव कारवाई केली. पोलीस ताफ्यासह अतिक्रमण हटाव मोहीम खुले नाट्यगृहापासून फतेह चौक, गांधी चौक ते ताजनापेठ पोलीस चौकी तसेच सिटी कोतवाली ते खुले नाट्यगृह या प्रमुख मार्गावर राबविण्यात आली. यावेळी रस्त्यावर लावण्यात आलेले फळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हातगाड्या व ठेले यांसारखे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. मनपा अतिक्रमण विभाग व वाहतूक विभाग तसेच सिटी कोतवाली पोलिसांनी संयुक्तपणे दलबदलासह कारवाई करत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करण्याचे कडक निर्देश दिले. ही कारवाई अकोला महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज बोहरील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. पुढील काळातही शहरात प्रमुख मार्गावर सकाळ व सायंकाळ या दोन्ही वेळेस अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. न्यू तापडिया नगर परिसरात इतक्या समस्या आहेत की लोकांना दररोज संघर्ष करावा लागतो. हद्दवाढ भागासाठी तसेच उड्डाणपुलासाठी मिळालेल्या निधीचे फलक झळकतात, परंतु सोयी सुविधा उपलब्ध नाहीत का याचे नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. न्यू तापडिया नगर परिसरात विविध समस्या या भागात आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नाही, त्यामुळे पाणी कोठेही सोडावे लागते. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की परिसरात पथदिव्यांचे खांब तर लावले गेले पण प्रकाशच नाही. ते फक्त शोपीस म्हणून उभे आहेत. रात्र होताच संपूर्ण परिसर अंधारात बुडून जातो आणि याच अंधारामुळे लोकांना साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांची भीती सतत सतावत असते. प्रत्येकाच्या मनात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नळ कनेक्शन तर देण्यात आले पण पाणी नियमित येत नाही. लोकांचे म्हणणे आहे की फक्त पाईपलाईन टाकून समस्या संपत नाही, लोकांपर्यंत पाणी पोचले पाहिजे. न्यू तापडिया परिसरमध्ये आलेला आहोत आणि इथं खूप समस्या आहेत. काय काय समस्या आहेत इथं, तुम्हाला काय वाटतं? स्ट्रीट लाईटचे पोल लागलेले आहेत, पण ते लाईट रात्रीला म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर सुरू होत नाही. त्यामुळे आता ते अंडरस्टँड करण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे की रात्रीच्या वेळेला लहान मुलं किंवा लेडीज, कोणीही कॉमन पर्सन, कोणी कॉमन पीपल रोडवर निघू शकत नाही. सेकंडरी पाण्याचं कनेक्शन आहे, पाणी रेग्युलर येत नाही, तो एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर सोल्युशन नाही. घंटागाडीची समस्या आहे, घंटागाडी येते, अजिबात येत नाही असं नाही म्हणतात, पण तिचे इरेग्युलरच सर्व्हिस आहे. अशा प्रकारच्या काही समस्या आहेत. त्यांनी जे सांगितलं ते सर्व बरोबरच आहे. आणखी एक समस्या म्हणजे रोडची पण समस्या आहे मला. आणि इथे कसं आहे की कच्चा रोड असल्यामुळे साप वगैरे निघतात, तो लाईटी म्हणजे पाहिजेच, रोड पण पक्का झाला पाहिजे. पावसाच्या दिवसात खूप त्रास होत होतो आम्हाला. पाणी पण रेग्युलर जेवढं भरायला पाहिजे तेवढं पाणी भरत नाही आमचं. आम्हाला बिना पाण्याचं राहावं लागते, कॅन आणावं लागतात. लाईटर नसतात. मी पॅरालिसिसवाली आहे, मला कोणीच नेणारं नाही आहे माझ्या घरी. माझा एकच मुलगा आहे, तो पण पुण्याला राहते. माझी परिस्थिती एवढी हे आहे की मला दुसऱ्यांच्या सहकार्य घेऊन जावं लागते. हॉस्पिटलला जायला सुद्धा व्यवस्था नाही. एवढी परिस्थिती खराब आहे न्यू तापडिया नगरची. पूल तर अजून बनूनच राहिलं. माझी परिस्थिती तर आज मरायची आहे. सापाचा खूप त्रास आहे आम्हाला. आणि हे लाईटसुद्धा बंद असतात रात्रीचे, कधीच नाही चालू. रेग्युलर येते का? रेग्युलर नाही येते एक दिवस आड, 2 दिवस आड बस. आणि पाठीमागचं खूप त्रास आहे आम्हाला, घाण पाणी, मच्छरचा. आणि इकडे काय काय तुम्हाला समस्या आहे? सध्या जे रोडवरचे लाईट आहेत ते लागतात का रेग्युलरली? नाही, ते रेग्युलर लागत नाही आहे. आणि लहान मुलांना तर इथे सापं वगैरे पण भरपूर, जंगल एरिया आहे हा पूर्ण, आणि सापं वगैरे पण भरपूर दिसतात रात्रीच्या वेळेस. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना पण समजा दिसतात ते, तर त्याची सुद्धा भीती आहे. रात्रीचं पहिले आम्ही जेव्हा खेळत असतो इथे अपार्टमेंटच्या समोर, तर कधी कधी अंधारात कधी म्हणजे असे कधी प्राणी असा साप, विंचू ते लक्षणी देतात आणि ते मग आपल्याला चावून घेतात. त्यानंतर खेळताना आम्हाला खेळायसाठी पूर्ण एरियात चांगले ग्राउंड पण नाही आहे. पहिली गोष्ट तर खूप जास्त ट्रॅफिक राहते, ज्याच्यामध्ये आम्हाला सायकल काढण्यात खूप अडचणी होतात. आणि त्याच्यानंतर खूप एक तर ते उड्डाणपुलामुळे 4 व्हीलर्स पण बंद झाल्या आणि ऑटोमुळे आम्हाला शाळेत जाण्याला पण खूप उशीर होतो.
लाईट वगैरेची व्यवस्थेची पण अडचण होते. कधी कधी उशिरा अगर ट्युशनमधून वगैरे येत असताना काही काही गल्लीमध्ये बिलकुल लाईट्स नसतात, स्ट्रीट लाईट. आता माझी ट्युशन असते 5 ते 7, तर येताना खूप अंधार असते. तर मी येतो तर इकडून असं लाईट नसतात, तर त्याच्यामुळे भीती वाटते आणि इचूकाटा असते. इथं मोठी नाली आहे, त्याच्यातून असे साप निघतात. आणि आम्ही इथं क्रिकेट खेळतो, तिथं पण असे गड्डे काटे. तर आम्हाला खेळायसाठी फक्त चांगलं ग्राउंड पाहिजे. आणि एक आणखी समस्या आम्हाला मागे नालीचा खूप त्रास होते. त्या नालीचं म्हणजे हे झाले पाहिजे व्यवस्थित. सर्वात जास्त त्रास रेल्वे गेट बंद असल्यामुळे होत आहे. रुग्ण, विद्यार्थी आणि नोकरीपेक्षा लोकांना केवळ 1 मिनिटाच्या उशिराची शिक्षा तासनतास उन्हात उभे राहून भोगावी लागते. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. स्वच्छता अवस्थाही अत्यंत बिकट आहे. घंटागाडी नियमित येत नाही, त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात आणि नाईलाजास्तव लोकांना स्वतःच कचरा जळावा लागतो, ज्यामुळे प्रदूषण पसरत आहे आणि आजारांचा धोका वाढत चालला आहे. सर, सगळ्यात मुख्य समस्या आहे ओव्हरब्रिजची. रेल्वे क्रॉसिंगवर जे ब्रिज आहे ते बरेच दिवसांपासून काम रखडलेलं आहे. ते त्वरित व्हायला हवं आहे. ड्यू टू मेडिकल इमर्जन्सी सर काय करणार. आणि कधी कधी तर 4-4, 5-5 गाड्या जातात, तर तिथे जवळजवळ 25-30 मिनटं गेट बंद असतो. अशा कंडिशनमध्ये काय करणार. मुलांची शाळा असते. हाँ, उड़ान पुल के लिए तो सभी प्रॉब्लम है. जैसे हॉस्पिटल का होता है, इमरजेंसी रही तो, और बच्चों का स्कूल का होता है. जैसे यहाँ से मेरे होता है, उसका 7 किलोमीटर स्कूल दूर है. अगर 1 मिनट मिस हो गया तो उसका गेट बंद हो जाता, तो उसको रिटर्न ही आना पड़ता. और ये जॉब वाले हैं, उनकी ट्रेन मिस हुई तो भी उनको भी प्रॉब्लम होता है. तो गेट के कारण तो बहुत से प्रॉब्लम है. हाँ, और तो ये तो बीमारी इमरजेंसी की जिसको भी रही तो कैसे जा सकेंगे. तर मला हे म्हणायचं आहे की ज्याला ऑथराईज माहीत होऊन राहिलेला आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, ज्यांच्यावर विश्वास एक आम जनता ठेवते, त्यांनी याचा फॉलोअप सिरियसली घ्यायला पाहिजे. फक्त ऐकून जमत नाही, कारण तो फ्लायओव्हर न झाल्यामुळे विद्यार्थी, बाकी लोक, सर्व्हिसवाले लोक, मी स्वतः शाळेत जॉब करते, मला माहीत आहे किती प्रॉब्लेम होतं. मुद्दा लोक हे म्हणतात की ठीक आहे ना, इथून हॉस्पिटल जवळ आहे, जठारपेठ चौक जवळ आहे, पण गेट असल्यामुळे, ते बांधकाम सुरू असल्यामुळे 2 व्हीलर सोडून बाकी काही जातच नाही. मेडिकल इमर्जन्सीला कसं, हॉस्पिटल जवळ आहे, पोहोचायचं कसं, जवळ असून सुद्धा आम्हाला फिरून जावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यांच्याकडे अधिकार दिले, लोकांनी ज्यांना विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे, त्यांनी करावा. त्यांनी त्याचा योग्य उपयोग करावा आणि ॲक्च्युली मी माझ्या जनतेसाठी कसा उपयोगी पडेल याचा विचार करून त्वरित त्याच्यावर ॲक्शन घ्यावी, ही विनंती समजा. एक विनंती है, सगळ्यांच्या तर्फे मी विनंती करत है. तो यहाँ के आमदार खासदारों ने इस पर खास करके ध्यान देना चाहिए. आप सब पत्रकार मंडली इसके लिए कितना भी अगर चिल्लाए करे, ये लोग जब तक वहाँ चिल्लाते नहीं कुछ नहीं होता. अब ये वहाँ चिल्लाते, इसका अपने पास कोई प्रूफ नहीं है. फोटो लग गए, लेकिन इसके पास अपना प्रूफ थोड़ी है. काम जब चालू ही नहीं हुआ तो वो करोड़ों रुपए आके फायदा क्या. तो आने वाले समय में ये पुलिया को और 2-4, 10, 20 करोड़, 50 करोड़ का फंड उपलब्ध करना पड़े, ऐसा आज के लीडर लोगों को अगर नहीं होना चाहिए, तो इसी लोगों ने ये बात करना चाहिए. मैं उन लोगों को चैलेंज देता हूँ कि उन्होंने इस बात को स्वीकार करना चाहिए कि भाई अब इसके बाद में कोई फंड नहीं आएगा, अपने को इसमें काम करना है. घंटागाडी रेग्युलर येते का तुमच्याकडे. नाही, मध्ये मध्ये गॅप असतो, रेग्युलर नाही येत. ते तर सगळ्यांना सारखं असलं पाहिजे ना. आम्हाला जास्त ज्यांच्याकडे आहे त्यांनाही तेवढंच, बंगल्यावाल्यांनाही सारखंच असं नसायला पाहिजे ना. मग फ्लॅटवाल्यांना कमी करायचं, तेवढं 300 ठेवायचे. म्हणजे ज्या प्रकारची प्रॉपर्टी आहे किंवा हां, तेच ज्या प्रकारची प्रॉपर्टी आहे त्यानुसार ठेवलेलं ठीक आहे. स्वच्छतेच्या नावाखाली अकोला शहरात सध्या कचरा घंटागाडीचा मोठा खेळ सुरू असून या माध्यमातून व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांची उघडपणे लूट केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या सर्व गैरप्रकारावर महापालिका प्रशासनाने मौन धारण केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कचरा घंटागाडी चालक अकोल्यात सर्वाधिक लूट व्यावसायिकांकडून करत आहे. व्यावसायिकांकडून मनमानी वसुली सुरू आहे, तर दुसरीकडे बायोमेडिकल वेस्ट घंटागाडी आणले जात असून जे नियमबाह्य आहे ते मेडिकल वेस्ट देखील कचरा घंटागाडीत आणले जात असून प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपल्याचे चित्र असून हा विभाग अकोल्यात बंद झाल्याची ओरड नागरिकांची आहे. शहरात पसरणारी ही दुर्गंधी आणि मेडिकल वेस्टमुळे ओढवणारे संकट रोखण्यासाठी आता प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अकोल्यात आरोग्याचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अनेक भागात घंटागाडी नियमित येत असल्याने रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग आहे.
तुमच्या गाडीमध्ये लहान लेकरू आहे, तुमच्यासोबत हेल्पर नाही आहे का? हेल्परची जरूरतच ना आपल्याला. हेल्पर नाही आहे ना. हेल्पर नाही आहे, हेल्परची गरज नाही आहे. हेल्पर नाही आहे यांच्याकडे सुद्धा कोणत्याच गाडीमध्ये हेल्पर नाही. तुम्ही लहान मुलं कोण आहे तुमच्यासोबत? हा माहीत आहे का, आता उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरते म्हणून त्याला आता सोबत घेऊन फिरतो. पण या कचऱ्यामध्ये नाही, त्याच्या तो खाली थोडी उतरत. सारा कचरा है। आइए एक बार आपको झूले भी दिखाते हैं बच्चों के। ये पूरी गंदगी है दर्शकों, ये देखो यहाँ पर इतना कि अभी सांस लेना मुश्किल है। इस पर बच्चे यहाँ पे झूला झूलते हैं, यहाँ पे सोते हैं। हम जब आए तो उस वक्त बच्चे यहाँ पे खेल रहे थे, वो बच्ची वहाँ पे सोई हुई थी, लेकिन प्रशासन यहाँ पर किसी भी तरह से ध्यान देने के लिए तैयार नहीं है। सख्त कानून नहीं है कि यहाँ पर अंदर बच्चों को लाया ही ना जाए। आपकी गाड़ी में हेल्पर नहीं है क्या? है ना. कहाँ है? अभी छुट्टी पे हो. छुट्टी पे? आपकी गाड़ी में हेल्पर है? हाँ हेल्पर है. कहाँ है हेल्पर? साथ में आया नहीं आज. साथ में नहीं आया। आपकी गाड़ी में हेल्पर है? नाही. काय हेल्पर आहे तुमच्यासोबत? हेल्पर आहे का तुमच्यासोबत कोणी? हेल्पर नाही. शहरातील कचरा संकलित करून जेथे टाकला जातो त्या डम्पिंग स्टेशनवर अत्यंत विदारक आणि भयावह चित्र पाहायला मिळत आहे। नियमानुसार मेडिकल वेस्टची वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र आणि सुरक्षित पद्धत असताना हा घातक कचरा उघड्यावर टाकला जात आहे। या डम्पिंग ग्राउंडवर महिला, लहान मुले अत्यंत असुरक्षित वातावरणात मेडिकल वेस्टमधून प्लास्टिक आणि इतर वस्तू वेचताना दिसत आहेत। रक्ताने माखलेले कापूस, वापरलेल्या सुया आणि घातक औषधांच्या कचऱ्यात ही मुले वावरत असल्याने शहरात नवीन आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे। तो ये जो छोटे छोटे बच्चे इसको लटक कर आते हैं उसके लिए आप क्या करते हो? हमने तो बहुत मना करे सर बच्चों को, बच्चे मानते ही नहीं हैं। इससे पहले भी हमने यानी सर भी मना करते वहाँ, फिर भी बच्चे लटक के आते हैं। उनके माँ बाप की जिम्मेदारी, वो उनका काम है माँ बाप का, क्योंकि हम तो बहुत यहाँ स्ट्रिक्टली यहाँ बहुत स्ट्रिक्ट करते हैं हम उनको। उधर बच्चे ऑलरेडी गेट के उस साइड में खड़े हैं, ये वेस्टेज चुनने के लिए आते हैं ताकि वो भंगार में बेच सकें। कोई आई कार्ड वगैरह यहाँ पर आप काम कर रहे हो? जी सर, अभी तो दी नहीं कंपनी ने। कंपनी वैसा बोले हुआ है कंपनी को 2-4 दिन में आई कार्ड का मिल जाएगा। आई कार्ड है ही नहीं लगे। सीसीटीवी भी नहीं है। ये जो लाइट लगे हुए काम कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? ये काम कर रहे हैं। सभी लाइट चालू रहते हैं। यहाँ पे फिलहाल में सीसीटीवी वगैरह नहीं है। भाई साहब, ये जो निकाल के रखा हुआ है इसका क्या करते हैं आप लोग? बेचते भंगार. तो ये इसके जो निकालते हैं आप, इसका कुछ महानगर पालिका से आपका कांटेक्ट है कि क्या? नहीं, कुछ नहीं, कांटेक्ट नहीं. तो फिर ये निकालते कैसे? ये गाड़ी तो पूरी खाली हो जा रही थी, फिर कैसे निकालते आप? ये हम चलते चलते काटते ना. अब ये गाड़ियाँ आगे खड़े, इसमें से काटते हैं. ये खड़े गाड़ियाँ में की. हाँ, इसमें से नहीं काटते कि आप गाड़ी खड़ी उसमें से काटते सब. घंटागाडी चालकांकडून घरगुती कचरा आणि व्यावसायिक कचरा उचलण्यासाठी अव्वाच्या सव्वा दरांची मागणी केली जात आहे। एकीकडे कर भरूनही कचरा उचलण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरले जात असून दुसरीकडे महापालिकेचे यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही असे चित्र दिसत आहे। महापालिका खासगी एजन्सीला महिन्याला लाखो रुपये देत असून दुसरीकडे या एजन्सीमार्फत वसुलीच्या निर्धारित रकमेपेक्षा अधिकची रक्कम वसूल करत आहेत। कडक उन्हात प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी वाहक आणि चालकांच्या हाल अपेष्टांबाबत आरआरसीच्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। बातमीचा सकारात्मक परिणाम होऊन बसस्थानकातील मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन गाद्या आणि कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे अनेक दिवसांपासून जमिनीवर सतरंजी टाकून झोपणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना एसटी महामंडळाचे वाहक आणि चालक बसस्थानकातील विश्रांतीगृहात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विश्रांती घेत होते। अंगांची लाहीलाही करणाऱ्या उन्हात या कर्मचाऱ्यांना साध्या पंख्याचीही नीट सोय नव्हती। अनेक कर्मचारी जमिनीवर सतरंजी पसरून झोपत असल्याचे चित्र आरआरसीने आपल्या बातमीमधून मांडले होते। या विदारक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता। ही बातमी समाज माध्यमांवर आणि सर्वत्र चर्चेचा विषय ठरल्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या। कर्मचाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन गाद्यांची ऑर्डर दिली आणि विश्रांतीगृहांमध्ये कूलर बसवले। आज मुख्यालयातील परिस्थिती पूर्णपणे बदलली असून कर्मचाऱ्यांना आता गारव्यात विश्रांती घेता येत आहे। इथं आम्ही आगार क्रमांक 2 मध्ये आलेलो आहोत। यापूर्वी आतापर्यंत इथं कुठल्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या। आम्ही अशी न्यूज 2 ते 3 वेळा प्रसारित केलेली आहे। इथं यांना झोपण्याला गादीसुद्धा नव्हती आणि कूलरही नव्हता।
RRCवर ही बातमी प्रसारित झाल्यानंतर आणि याचा पाठपुरावा RRCने केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही इथं नवीन गाद्या आलेल्या आहेत, 2 कूलर लागलेले आहेत. काय म्हणणं आहे आता याच्याबद्दल, आपण यांच्याशीच ऐकून घ्या. कसं वाटतं तुम्हाला आता ह्या सुविधा लाभल्या त्याबद्दल आम्ही, ज्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभार मानतो आणि ह्या सुविधा कायम राहो अशीच आमची अपेक्षा आहे. आणि कर्मचारी वर्गाला पण हीच अपेक्षा करतो की ह्या सुविधा आपल्याला ज्या भेटलेल्या आहेत ह्या सुविधावर त्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा, याचा दुरुपयोग न करता चांगल्या प्रकारे आपल्याला याच्याहूनही आणखीन पद्धतशीर सुविधा आपल्याला लाभो हीच आपल्याला इच्छा जाहीर करतो. सुविधा नव्हत्या जेव्हा तुम्ही आता नेहमीच येत होते, सतरंजीवर झोपावं लागत होतं, कूलर तर सोडा पंख्याची सुद्धा प्रॉब्लेम होती. अशा वेळेस आणि आत्ताची सुविधा तुम्हाला मिळत आहे, काय वाटतं तुम्हाला? आता खूप छान वाटतंय आणि तुमच्या RR चॅनलचे खूप खूप मनापासून आभार. त्यांना पाठपुरावठा केला त्यामुळे आम्हाला आज जे गार कूलर लावलेले आहे त्याचे AC तुम्ही पाहू शकता, झोपलेले लोक एकदम मस्त वाटतंय. आता खूप छान. कारंजा शहरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे क्रिकेट सटोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यात नव्याने पदभार स्वीकारतानाच पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार कारंजा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत क्रिकेट सट्टा रॅकेटवर धाड टाकली. कारंजा शहरातील द्वारका कॉलनी, सिंधी कॅम्प परिसरात सुरू असलेल्या या सट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून 4 जणांना ताब्यात घेतले. 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ठेका मिळू नये यासाठी महावितरणमधील यंत्रणा कशी काम करते याचे जिवंत उदाहरण आज समोर आले आहे. कंत्राटदाराला बदनाम करण्याच्या या कट कारस्थानमध्ये आता थेट पोलिसात तक्रार केल्याने महावितरण कंपनीचे धाबे दणाणले आहेत. शासकीय यंत्रणेचा आणि अधिकारांचा गैरवापर करून एका व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान करण्यासाठी रचलेले कट कारस्थान आता उघडकीस आले आहे. अकोल्यातील अर्णव इलेक्ट्रिकल्स या फर्मला नाशिकमधील एका मोठ्या टेंडर प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी महावितरणाच्या अकोला शहर विभागातून चक्क खोटा आणि दिशाभूल करणारा ईमेल पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी व्यावसायिक गणेश सारसे यांनी अकोला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. यंत्रणेचा गैरवापर करून माझ्या व्यावसायिक आर्थिक नुकसानाच्या हेतून कट कारस्थान केले. अकोला अर्बन विभागाचे शहर अभियंता महावितरणचे त्यांनी 2 एप्रिल 5:23 नाशिक झोनमधील कळवण व इतर विभागामध्ये मेल पाठवून अर्णव इलेक्ट्रिकल यांना डिस्क्वालिफाय करा असे एक मेल केला आणि मेल डिलीट केला. आणि त्या मेलमध्ये अकोला ग्रामीण आणि अकोटचा सुद्धा उल्लेख केला. वास्तविक पाहता अकोट आणि ग्रामीण हे क्षेत्र त्यांच्या आधिपत्यात नाही आहे, तरीसुद्धा त्यांच्या शासकीय मेल ID वरून मेल करून मला डिस्क्वालिफाय करण्यासाठी कट कारस्थान राखले. सदर टेंडरमध्ये डिस्क्वालिफाय केल्यानंतर मी नाशिक कळवण यांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या कार्यकारी अभियंता शहर विभागाच्या मेल ID वरून मेल आला. मग मी मेल ID आल्यानंतर त्यांना म्हटलं बा मला स्क्रीनशॉट पाठवा. त्यांनी मला PDF पाठवली. PDF पाठवल्यानंतर मी आपले कार्यकारी अभियंता शहर विभाग पावळे साहेब यांना कॉल लावला. मी म्हटलं साहेब असं असं केलं. साहेब म्हणत मी विदेशात आहे, भारतात आल्यावर बोलू, आणि मी असं केलं नाही. मग मी 5 तारखेला सकाळी 10-10:30 वाजता मुख्य अभियंता श्री नाईक साहेब यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं हे सर्व झालेलं. आणि त्यांनी लगेच गांभीर्याने घेऊन ज्यांच्याकडे चार्ज होता कार्यकारी अभियंता शहर विभागांचा अंचिकर साहेबांना बोलावून त्यांना विचारलं की हे बाबा कोणी केलं. तर त्यांनी सांगितलं की आपण केलं नाही किंवा मी केलं नाही. तर त्यांनी सांगितलं पत्र द्या, मी केलं नाही, आणि त्या नाशिक झोनला पाठवा. अर्णव इलेक्ट्रिकल्स यांनी महावितरणाच्या नाशिकच्या कळवण विभाग अंतर्गत निघालेल्या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र 30 एप्रिल 2024 रोजी त्यांना एका ईमेलद्वारे कळवण्यात आले की त्यांना या टेंडर प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. जेव्हा सारसे यांनी याबाबत अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की अकोला शहर विभागाच्या अधिकृत ईमेल ID वरून नाशिकच्या कार्यालयांना त्यांच्याबद्दल चुकीची आणि खोटी माहिती पाठवण्यात आली होती.
अकोला शहर विभागाच्या कार्यालयातून 2 एप्रिल 2026 रोजी हा खोटी माहिती देणारा ईमेल पाठवण्यात आला. विशेष म्हणजे हा ईमेल पाठवल्यानंतर तो रेकॉर्डमधून डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला अकोला कार्यालयाने असा कोणताही मेल पाठवला नसल्याचे तोंडी सांगितले होते. मात्र मुख्य अभियंत्यांच्या हस्तक्षेपानंतर 4 मे 2026 रोजी अकोला शहर विभागाने सदर ईमेल आम्ही केला नाही असा खुलासा देणारे पत्र काढले. या प्रकारामुळे अर्णव इलेक्ट्रिकल्सला आर्थिक फटका बसला असून त्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. या संपूर्ण कटात महावितरणाच्या काही अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता तक्रारदाराने वर्तवली आहे. या प्रकारामुळे महावितरणाच्या प्रशासकीय पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अकोला पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मग नाशिक झोनला पाठवलं आणि मला पण ईमेलद्वारे पाठवलं. परंतु जे मला टेंडर मिळालं नाही, टेंडरमधून मला जे बाद करण्यात आलं आणि ते कटकारस्थान सफल झालं, ज्यांनी कोणी केलं असेल, कार्यकारी अभियंता यांच्या शासकीय मेलवरून झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. त्या संदर्भात मी आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी तक्रार दिली. तसेच राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब जे आमच्याच विभागाचे ऊर्जा मंत्री आहेत यांनासुद्धा मी मेलद्वारे आणि पत्र स्पीड पोस्टनं पाठवलेलं आहे. मला नक्कीच खात्री आहे की मला न्याय देतील आणि ज्यांनी हे कटकारस्थान रचलं की यांना महाराष्ट्रात कुठंही अर्णव इलेक्ट्रिकलला काम भेटू नये ज्या उद्देशानं केलं, ज्यांनी कोणी केलं असेल, संगनमत करून जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावर शासकीय नियमाप्रमाणे सायबर ॲक्टनुसार कटकारस्थानाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांना अटक करण्यात यावी. ही माझी नम्र विनंती आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांचे वजन, बीपी, उंची आणि फॅट ॲनालायसिस यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच गुडघेदुखींच्या रुग्णांसाठी निमशीन आणि सांधेदुखींच्या रुग्णांसाठी कोरियन बेड देखील उपलब्ध असेल. शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना 1 आठवड्याचे औषध मोफत दिले जाईल. गेल्या 40 वर्षापासून नाईक होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक व्यक्तींसाठी आणि प्रत्येक घरासाठी नाईक होमिओपॅथी हा संकल्प घराघरात पोहोचावा आणि आजाराने त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळावा या उद्देशाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या रुग्णांचे बॉडी स्कॅनद्वारे अचूक निदान केले जाईल. मधुमेह रुग्णांची रास्त दरात तपासणी केली जाईल. ब्लड टेस्टवर विशेष सवलत दिली जाईल. नाईक होमिओपॅथी NCC ऑफिस जवळ, आलसी प्लॉट, नवीन SP ऑफिस जवळ, अकोला. आरोग्य शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाने आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी रुग्णांनी रुग्णालयाच्या 83 80 82 83 80 आणि 91 30 016 12 9 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नाईक होमिओपॅथीमध्ये उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने सांगितले की मला थायरॉईडचा त्रास होता. सोबतच ॲसिडिटी आणि मायग्रेनचा देखील खूप त्रास व्हायचा. परंतु येथे उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या 1 महिन्यात माझे वजन 4 किलोने कमी झाले असून ॲसिडिटी आणि मायग्रेनचा त्रासही आता कमी झाला आहे. क्या नाम है मैम आपका? मोहन यादव। अच्छा, क्या तक बोलो ना. मैं अमरावती से आई हूँ और मेरा 4 किलो वेट कम हुआ. थायराइड की प्रॉब्लम थी, पैर में प्रॉब्लम थी और एसिडिटी की प्रॉब्लम थी और माइग्रेन की भी प्रॉब्लम थी मुझे. कितना टका आराम है आपको अभी? अभी 50% आराम है. अच्छा, नाईक होमिओपॅथी उपचार से समाधानी हो आप? हाँ हाँ. धन्यवाद, थँक्यू. वाशिम शहरातील हिंगोली नाका परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आज अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे कचऱ्याचे ढिगारे जळत असून धुराचे लोट हवेत पसरले आहेत. या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाशिम शहरातील संपूर्ण कचरा हिंगोली नाका येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. येथे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आज अचानक आग लागल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त आणि विषारी धूर पसरला आहे. हा धूर गुप्ता लेआउट, बिलाल नगर, मोहम्मद अली नगर यासह समोरील अनेक वस्त्यांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वासनाचे आजार असलेल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. कचरा जळाल्याने निर्माण होणारे प्रदूषण आणि विषारी वायू दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून हा डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले यांच्या जीवनावर आधारित निर्माण चित्ररथाचे वाशिममध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदडे यांच्यासह विविध पक्षाचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित निर्माण केलेल्या चित्ररथाचे वाशिम शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. या चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली असून भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम सर्व धर्म आणि समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनावट साबण व निरमा बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. अमरावती शहर गुन्हे शाखेने कारवाई करून 71,20,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील गुन्हे शाखा पथकाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चांदूर बाजार रोडवरील नया अकोला येथे अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट निरमा बनवणाऱ्या 2 ठिकाणावर कारवाई केली. जुनेद खान यासिन खान राहणार पाकीजा कॉलनी अमरावती, प्रफुल्ल विष्णुपंत डोईफोडे राहणार न्यू म्हाडा कॉलनी अकोली अमरावती, शेख बुरू शेख मुनीर राहणार झेंडा चौक व शेख कलीम शेख माजिद राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी अमरावती या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कारखाना चालवण्यासंदर्भात कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे दिसून आले आहे. त्या इसमांनी वरील मुद्देमाल कोठून आणला व कुठे विक्री करत होते याबाबत तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आई वडील मजुरीला गेले आणि घडलं भयानक. 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. मध्यमवर्गीय अकोलेकरांना म्हाडाचा अन्याय. लोकप्रतिनिधींची चुप्पी. 250 फ्लॅटसाठी 350 फ्लॅटवर सोडले पाणी. अकोलेकरांनी घेतला रस्त्यावर मोकळा श्वास. पोलिसांसोबत महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. न्यू तापडिया नगर ठरत आहे समस्यांचे माहेरघर. निधीचे फलक लागले, विकासाचे काय? जनतेचे बोचरे प्रश्न आले समोर. स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाडीचा खेळ. बायोमेडिकल वेस्ट कचरा गाड्यांमध्ये आणण्याचा आदेश कोणाचा? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.